नमस्कार. सर्वप्रथम मी सर्व जे आज पत्रकार मित्र वगैरे इथे आलेले आहेत प्रेस कॉन्फरन्सला तर सगळ्यांचं स्वागत करतो. 15 तारखेला आपल्याला कल्पना आहे की महानगरपालिकेचे इलेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने आज आपली आपण प्रेस घेतो आहोत. सुरुवातीला काही जी इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची आहे त्याच्याबद्दल मी आपल्याला माहिती देईन आणि त्याच्यानंतर एक अतिशय क्रिटिकल महत्त्वाचा जो पार्ट आहे की आता ज्या मतदार याद्या ज्या आहेत त्या म्हणजे विधानसभेमध्ये जे आपले जे मतदार केंद्र असतात किंवा ज्या याद्या असतात ते काही प्रमाणामध्ये बदल होतात महानगरपालिका इलेक्शन मध्ये आणि त्याच्यामुळे ऍडिशनल काही पोलिंग बूथ्सही आलेले असतात. तर आपलं नाव कोणत्या मतदान केंद्राशी निगडित आहे तिथे आपल्याला कसं पोहोचता येईल या संदर्भामध्ये आयोगाकडनं काही सुविधा केलेल्या आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन महानगरपालिकेमार्फत आपण काही अतिरिक्त त्यांना हे करतो की अधिक सुलभ पद्धतीने ते आपल्या मतदान केंद्रामध्ये जाऊ शकतात. तर त्याचं एक तुम्हाला आम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवायचं आहे. ते आपल्या मार्फत जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तर वोटिंगच्या दिवशी जी काही माझं मतदान केंद्र नेमकं कुठे आहे त्याची जी माहिती आहे ती त्यांना लक्षात येईल. कारण की जर विधानसभा आणि लोकसभेमध्ये बघितलं तर ते काही लोकांचं कंटिन्यू राहील केंद्र, पण काही लोकांच्या बाबतीमध्ये ते केंद्र बदललं असणार आहे. कारण की मतदान केंद्रांची संख्या जी आहे ती वाढलेली असते आपल्या महानगरपालिका इलेक्शन मध्ये. तर हा एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे. तर त्याच्याबद्दल आपल्याकडनं आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं अशी माझी विनंती असणार आहे. तर एक सुरुवात बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 38 प्रभाग आहेत आपल्याकडे. त्यातले 4 सदस्यीय 37 आहेत आणि एक 3 सदस्यीय आहे. एकूण 151 आपली सदस्य संख्या आहे. 15 तारखेला जे मतदान आहे ते 7:30 वाजता सुरू होणार आहे आणि सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत असणार आहे. एकूण मतदारांची संख्या आपल्याकडे 24,83,112 आहे. मतदान केंद्रांची जर संख्या बघितली तर 3004 आहे. पोलिंग स्टेशन लोकेशन म्हणजे मतदान इमारतींची लोकेशन जर बघितलं इमारतींची संख्या बघितली तर 964 आहे म्हणजे 964. त्यातले पोलीस विभाग आणि आमचे रिटर्निंग ऑफिसर्स यांनी जे काही संवेदनशील आहेत अशी एक लिस्ट वेगळी काढलेली आहे. 321 असे मतदान केंद्र आहेत की ज्यांना संवेदनशील डेझिग्नेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही ऍडिशनल सुविधा ज्या आहेत जसं आमच्या मार्फत आम्ही ते वेबकास्टिंगचं जे आहे ती सुविधा करतो. तसे 200 वेबकास्टिंगची आपल्याकडे 255 एकूण ठिकाणी आपण वेबकास्टिंगची सुविधा करतो आहोत. आणि त्या संवेदनशील केंद्रामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस विभागामार्फत दिला जाणार आहे. एकूण आपल्याकडे जो स्टाफ आहे 3579 प्रिसाइडिंग ऑफिसर्स म्हणजे मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी 10,737 हे रिझर्व्ह पकडून आहेत. तर साधारणतः पोलिंग स्टाफ आणि आपल्या विविध केंद्रांमध्ये काम करणारा असा 15,000 ते 16,000 जो स्टाफ आहे तो मतदानाच्या दिवशी आपल्याकडनं नियुक्त केलेला आहे. आणि प्लस पोलीस विभागाकडनं सुमारे 5,000 जे आहेत अधिकारी पोलीस कर्मचारी आणि त्यांचे होमगार्डही काही डेप्यूट केले जातात. तर असे 5,000 त्यांचं साधारणतः स्वतःचं मनुष्यबळ असणार आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती मॅनपॉवर डिप्लॉयमेंट आपली त्या दिवशी होते आहे. ट्रेनिंग आपल्या सर्व प्रिसाइडिंग ऑफिसर्स आणि पोलिंग ऑफिसर्सचं ट्रेनिंग आटोपलेलं आहे. 14 तारखेला आपले जे डिस्पॅच आहेत ते प्रत्येक 10 झोनमधनं वेगवेगळे जे ठिकाण आहेत तिथून डिस्पॅच होणार आहेत. आपल्याकडे स्ट्रॉंग रूमचं ठिकाण डिस्पॅच आणि रिसिव्हिंगचं ठिकाण हे 10 झोनमध्ये एकच आहे. त्यामुळे तिथूनच डिस्पॅच होईल, तिथे रिसिव्ह केलं जाईल आणि तिथे स्ट्रॉंग रूमही आहे आणि काउंटिंग आहे तिथे केलं जाईल. AMFच्या बाबतीमध्ये ज्या बेसिक मिनिमम फॅसिलिटीज असल्या पाहिजे, ते रॅम्प असला पाहिजे, पाण्याची सुविधा आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, बसायची व्यवस्था आहे, अशा पद्धतीच्या सुविधा ज्या आहेत त्या आपण मतदान केंद्रामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यासाठी आवश्यक असणारी सर्व जे काही मनपामार्फत आम्ही जे काही शासकीय आणि मनपाच्या इमारती होत्या तिथे काही कामही करून घ्यायची होती ती सुद्धा करून घेतलेली आहे. वाहतूक आराखडा जो आहे तो आपला तयार केलेला आहे. साधारणतः 504 बसेस ज्या आहेत त्या आपल्याला डिप्लॉय करायला लागणार आहे डिस्पॅच आणि रिसिव्हिंगसाठी. त्याबरोबरीने जे काही छोट्या गल्ल्या आहेत त्यासाठी अतिरिक्त वाहनं जी आहेत ती साधारणतः 26च्या वर वाहनं जी आहेत ती आपण रेंटवर घेऊन ती लावतो आहोत. आणि हा फक्त आपल्या पोलिंग पार्टीज घेऊन जाण्यासाठीची वाहनाची संख्या आहे, परंतु
झोनल ऑफिसर्सही त्या दिवशी आपले सगळे फील्डवर असतात, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण ॲडिशनल जवळजवळ 260 जी व्हेकल्स आहेत ते डिप्लॉय करतो आहोत. प्रत्येक व्हेकल्स ज्याच्यामध्ये ईव्हीएमची मुवमेंट होणारे असे सगळे व्हेकल्सला आपण GPS लावणार आहोत. काही प्रमाणात ऑलरेडी इन्स्टॉलेशन झालेले आहेत आणि काही जे आहेत जसे जसे आम्हाला व्हेकल प्राप्त होतील ते 13 तारखेला सकाळपर्यंत आम्ही GPS इन्स्टॉलेशन संपवणार आहोत. तर ईव्हीएम जिथून जिथून मूव्ह होतील त्याला GPS आपण लावत आहोत. एक महत्वाचा विषय हा आहे की रविवारी 15 तारखेला ज्या दिवशी आपलं वोटिंग आहे त्या दिवशी फर्स्ट हाफ मध्ये आपण साधारणतः 250च्या वर बसेस जे आहेत ते नागरिकांसाठी पण उपलब्ध करून देणार आहोत. जरी आपल्याला मुवमेंटसाठी लागत असल्या तरी त्यांची जी हे आहे तो कालावधी नंतरच असल्यामुळे फर्स्ट हाफ मध्ये आपण आपली वाहतूक व्यवस्था ही साधारणतः 250च्या बसेस एवढ्या आपण रन करतो आणि त्यानंतर सुद्धा काही ऍडिशनल बसेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर ते एक साधारणतः 70 ते 80 बसेस कमाल 100च्या मर्यादेमध्ये आम्ही सिटी बसेस जे आहेत ते ऑपरेशन्स दिवसभर चालू ठेवणार आहोत, जे आपल्याला आयोगाचे निर्देश आले त्याच्यानुसार. मतदार सुविधेच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की मताधिकार ऍप एक राज्य निवडणूक आयोगाचा मताधिकार ऍप आहे. त्याच्यामध्ये आपण आपलं बूथ कोणता आहे त्याची आपल्याला त्याच्यामध्ये माहिती मिळते. तर त्याचं डेमॉन्स्ट्रेशन वेगाने आता आम्ही करू. तर त्याच्यात आयोगाकडनं काय आलेलं आहे आणि आम्ही काय अतिरिक्त सुविधा दिल्या त्याच्याबद्दल डिटेल आम्ही माहिती देऊ आपल्याला. ईव्हीएम्स हे सगळे आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत आवश्यकतेनुसार. 4009 कंट्रोल युनिट आणि 10,928 बॅलेट युनिट. त्याच्यापेक्षाही अतिरिक्त आता काल आमच्याकडे काही ईव्हीएम्स उपलब्ध झालेले आहेत. सर्व ईव्हीएम्सचं जे आहे झोनल ऑफिसर्सला जाऊन त्यांचे प्रिपरेशन्स झालेले आहेत, जे आहेत बॅलेट पेपर वगैरे छापून सगळे. आणि कमिशनिंग जी आहे ईव्हीएमची ती झालेली आहे. आपण 10% मिनिमम जे रिझर्व्ह आहे ते सगळीकडे ठेवलेले आहेत. स्वीपच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सगळीकडे चालू आहेत. आपल्याला म्हणजे लक्षातही येत असेल फील्डवरती. आदर्श आचारसंहितेच्या टीम्स आहेत त्या कंटिन्यू राहणार आहेत सगळ्या. त्यांची अगोदरही आपल्याला कल्पना दिली आहे मी. एक साधारणतः आपल्या 60 टीम्स आहे FSTच्या. SSTच्या 19 लोकेशन्स आहे, 57 टीम्स आहे. VSTचे 40 आहेत आणि VVTचे 10 आहेत. जे सायलेंट पिरियड जो आपण म्हणतो की मतदान संपायच्या 48 तास अगोदरपासूनचा, तर त्याच्या अगोदरच्या ज्या सभा वगैरे आहेत ते सगळं आपण कव्हर करणार आहोत. आणि सायलेंट पिरियडमध्ये देखील सर्व राजकीय पक्षांना देखील आम्ही आवाहन केलं की जे आपले आदर्श आचारसंहितेचे पालन आहे ते सगळ्यांनी करायचं आहे. त्याच्यावरही आपण मॉनिटरिंग करणार आहोत. मी वेबकास्टिंग आपल्याला सांगितलं की 255 एकूण बूथ जे आहेत ते आपण वेबकास्टिंग करणार आहोत. आपल्या जे आपलं CCC सेंटर आहे, COC आपण म्हणतो त्याला, त्या ठिकाणी सगळं आपल्याला त्याचे याच्यातली जी मतदानाची प्रक्रिया आहे ती वेबकास्टिंग मार्फत आपण प्रत्यक्ष पाहू शकू लाईव्ह. मतमोजणी जी आहे ती आपली जिथे आपण रिसेप्शन करतो आहोत त्याच ठिकाणी होणार आहे. 10 ठिकाणी आपले 10 मतमोजणीचे जे ठिकाण आहेत ते निश्चित झालेले आहेत. साधारणतः प्रत्येक मतमोजणी केंद्रामध्ये 20 टेबल्स हे ईव्हीएम च्या मतांच्या मोजणीसाठी असणार आहे आणि 4 टेबल्स हे पोस्टल बॅलेटसाठी असणार आहेत. त्यासाठी आवश्यक असणारा मॅनपॉवर नियुक्त केले गेला आहे. त्यांचं ट्रेनिंग जे आहे ते सुरू आहे. 14 तारखेला पण एक ट्रेनिंग जे आहे ते आपण संध्याकाळी आयोजित केलेलं आहे. कारण तिच्यामध्ये आपल्याला कालावधी नाही आहे. 15 तारखेला आपलं रिसेप्शन झालं की स्ट्रॉंग रूम क्लोज होईपर्यंत कदाचित आपल्याला रात्री लेट होऊ शकतं आणि इमिजिएटली दुसऱ्या दिवशी आपल्याला 10 वाजता काउंटिंग जी आहे ती सुरू करायची आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही ट्रेनिंग जी आहे ती अगोदर करून ठेवतो आहोत. 15 तारखेच्या अगोदर सगळे ट्रेनिंग जे आहेत मिनिमम 2 ट्रेनिंग द्यायचं जे आहेत आयोगाच्या निर्देशानुसार करतो आहोत. मीडिया कक्ष हा सगळीकडे स्थापन करणार आहोत. सर्व ज्या काउंटिंग सेंटर्स आहेत तिथे मीडिया कक्ष स्थापन होईल. मनपाच्या ठिकाणी पण आम्ही एक करतो आहोत. प्रमाण कल्पना आहे की मॅक्झिमम ऍक्शन तिकडे काउंटिंग सेंटरवर असल्यामुळे सगळ्यांचा ओढा हा तिकडेच असणार आहे. तर प्रत्येक ठिकाणी आपण असणार मीडिया सेंटर एक हे करतोय मीडिया सेल. त्यासाठी आवश्यक पासेस जे आहे ते सुद्धा आपल्याकडनं आपण इश्यू केलेले आहेत. जी मतदारांच्या संदर्भामधली जी एक हे आहे तर त्याचं आम्ही तुम्हाला ऍक्च्युअली लाईव्ह हे दाखवतो की मताधिकार ऍप मधनं काय करतायत आणि आपल्या NMCच्या वेबसाईटवरही कसं करतायत. कोणती सुविधा जी आहे ती अधिक सोयीस्कर आहे ती आपल्याला वापरण्यासाठी आपण हे अपील करू शकता. तर माझी विनंती आहे की कॅमेरा जर थोडे शिफ्ट केले तर आपल्याला ते प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचा रंग वेगवेगळे असतील. लक्षात ठेवा,
अ चा पांढरा रंग, ब चा फिका गुलाबी रंग, क चा फिका पिवळा रंग, ड चा फिका निळा रंग असेल। जेव्हा तुम्ही पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या जागेसाठी बटन दाबाल तेव्हा त्या उमेदवारासमोरील लाल दिवा लागेल, पण बीप असा आवाज येणार नाही। जेव्हा तुम्ही शेवटच्या चौथ्या जागेसाठी बटन दाबाल तेव्हाच दिव्याचा बीप असा आवाज येईल। जोपर्यंत बीप असा आवाज येत नाही तोपर्यंत तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नाही असे समजावे। जर तुम्हाला कोणताही उमेदवार पसंत नसेल तर प्रत्येक जागेसाठी नोटा हा पर्यायही उपलब्ध असेल। नोटा म्हणजेच नन ऑफ दी अबव, लक्षात ठेवा। आता 3 किंवा 4 मते द्यायची आहेत। मतदानाची तारीख आणि वेळ खालील प्रमाणे आहे। गुरुवारी 15 जानेवारी 2026 रोजी हे मतदान संपन्न होणार आहे। मतदानाची वेळ सकाळी 7:30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत असेल। चला करा मतदान, सांगतंय संविधान। कंप्लीट करिए प्रोसेस। अगर फिर भी नहीं करते हैं तो वहाँ पीआरओ जो भी ये है प्रतिनिधि है, उम्मीदवार के प्रतिनिधि है, पोलिंग एजेंट से एक दूसरे की उपस्थिति में वो प्रक्रिया जो है कंप्लीट करेंगे नोटा दबा के। का नियोजन है कि 4 बजे तक अपने अपने पोलिंग स्टेशन पे हर बस पहुंच जाएंगी। तो हमें उसको 2 घंटे की मार्जिन देके भी 1 से 2 बजे तक फर्स्ट हाफ में हमारी बसेस हम चला सकते हैं। उसमें हम ऐसी बसेस चलाने वाले हैं 250 के आसपास जिनका हमारा डिस्टेंस सिंगल चार्ज के बाद का जो डिस्टेंस है वो अच्छा है। आइदर डीजल की गाड़ियां हैं या फिर सिंगल चार्ज के बाद उसका डिस्टेंस जो है अराउंड 180 टू 200 किलोमीटर है। ऐसी हमने 2 अलग शेड्यूल पे चलेंगे तो उसके हिसाब से चलाने वाले हैं। फिर ब्रेक देख के जिस एरिया में उन्होंने अपना डिस्पैच छोड़ा था वही उनको कलेक्ट करके आना है, वो अपने यहाँ पे चले जाएंगे। तो सर इसमें जो आपली 250 बसेस चलेगी काही अशा वेगळ्या सूचना आम्हाला प्राप्त नाही आहे, पण आम्ही त्या संदर्भात आयोगाला आज रेफरन्स केलेला आहे। जर आयोगाने आम्हाला सांगितलं की असे नियम आपण देऊ शकतात त्यांना तर ते आम्ही प्रोव्हाइड करू। सर साधारणतः 10 वाजता आपली मतमोजणी सुरू होईल। साधारणतः प्रत्येक प्रभागाला 5-5 टेबल्स तरी किमान येणार आहेत, तर त्याच्यानुसार एक साधारण किती क्लोज कॉन्टेस्ट आहे त्याच्यावर आहे। म्हणजे कल तर लगेच यायला सुरुवात होती, पण राऊंड वाईज कल असतील ते दुपारपर्यंत 1 पर्यंत त्याच्या अगोदरच। आणि अर्धा तासाचा पण आपण एक राऊंड पकडला तर 8ला 10ला काउंटिंग चालू होणार आहे। तर हा मग एक तरी वाजेल किमान मला। हमारे जो फ्लाइंग स्क्वाड्स और बाकी के सर्विलांस 10/1/2026 पर्यंत जवळपास 12.90 लक्ष रुपये जप्त केलेले आहेत। त्यानंतर मद्य 2323.9 लिटर जी कॉस्ट आहे 2323.90 लिटर्स, त्याची जी कॉस्ट आहे 9,47,694। त्याच्यानंतर अंमली पदार्थ 47.44 किलोग्राम, त्याची किंमत आहे 19.98 लक्ष। त्याच्यानंतर पोलीस विभागाच्या मार्फत ज्या हत्यारे शस्त्र जे जप्त झालेले आहे ते जवळपास 11 तलवार, 1 कुकरी, 25 चाकू अशा प्रकारचे 1 कुकरी, 25 चाकू, 4 पिस्टल, 1 फरसा, 2 कोयता, 4 कारतूस, 1 देशी अग्निशस्त्र। टोटल कितना ये वेपन्स? C1 रिपोर्ट है जो हम आयोग को हर रोज भेजते हैं, तो उसमें हर दिन की हम जो भी कार्रवाई है वो ऐड करते जाते हैं। 10 का जो है लास्ट रिपोर्ट वो हम आपकी ग्रुप में शेयर कर देते हैं। मतमोजणीच्या दिवशी सगळ्यात वो सिटीच्या खूप 98 काहीतरी आहे, मिल चेक त्याच्या संदर्भामध्ये तशा आपल्या ECIच्या ज्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या ज्या सूचना होत्या त्याच्यानुसार ती सुविधा केली होती। राज्य निवडणूक आयोगामार्फत अशा कोणत्याही सूचना या संदर्भामध्ये प्राप्त झालेल्या नाहीये, पण अशा लोकांना आम्ही 2-3 ज्या ॲडिशनल फॅसिलिटीज देणार आहोत। एक म्हणजे त्यांना प्रायोरिटी वोटिंगचं हे आहे की जे सिनियर सिटीजन्स आहे, प्रेग्नंट महिला आहे, त्यांना प्रायोरिटी वोटिंग असणार आहे, त्यांना लाईनमध्ये थांबायची गरज नाही। सेकंडली प्रत्येक मतदानाच्या केंद्राच्या ठिकाणी म्हणजे PX आपण पोलिंग स्टेशन लोकेशन तिथे किमान 1 आणि जर जास्त मतदान केंद्र असतील तर त्याच्यापेक्षा जास्त अशा व्हीलचेअर ज्या आहेत त्या आम्ही प्रोव्हाइड करतो आहोत। प्लस
दोन स्वयंसेवक जे आहेत ते NSS चे विद्यार्थी आहेत, त्यांचे दोन स्वयंसेवकांची नियुक्ती जी आहे ती प्रत्येकी आपली ESLच्या ठिकाणी करणार आहेत की जे असे सिनियर सिटीजन्स असतील किंवा ज्यांना मदतीची गरज आहे वोटिंगसाठी तिथे आल्यानंतर तर त्यांना स्वयंसेवक सहायता म्हणून करतील ते. सर, ही जी महापालिकाची निवडणूक असते अगदी 5 किंवा 10 वोटनी फरक वेगवेगळ्या संस्था कंडक्ट करतात आहे. विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक जी आहे ती आपली जी हे राष्ट्रीय निवडणूक आयोग जो असतो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे ते करत आहेत आणि ही जी आहे ती स्टेट इलेक्शन कमिशन करते. तर त्यांच्या ज्या काही सूचना आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत त्याच्यानुसार आम्ही पुढील कारवाई करतो आहोत. तर यातला बेसिक का नाही किंवा हो याच्या संदर्भामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने उत्तर जे आहे ते राज्य निवडणूक आयोग जे आहे ते देऊ शकेल. आम्हाला ज्या सूचना प्राप्त झाल्या त्याच्यानुसार आम्ही त्याचे इम्प्लिमेंटेशन पक्षांकडून काही पत्रव्यवहार झाले त्यावर तक्रार निवडणूक आयोगाकडे होता. त्याच्यामुळे त्यांना आम्ही रेफर केलं होतं. जे पण आम्हाला असे काही लोक हे आले त्यांना सांगितलं की तुम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे आपलं पिटिशन द्यावं म्हणून. सर, आमच्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे आपणच रेग्युलेशन करणं हे काही माझ्या स्तरावर योग्य होणार नाही, कारण की काहीतरी त्याचं रिझन असलं पाहिजे. तर ते राज्य निवडणूक आयोगाच जे आहे ते त्या संदर्भामध्ये व्यवस्थित माहिती देऊ शकते. नागपुर के खुद के हैं, नागपुर डिस्ट्रिक्ट के हैं, भंडारा से आए हुए हैं, गढ़चिरौली से है, बुल्ढाना है और अभी जो लास्ट हमने कुछ एडिशनल स्टॉक मंगवाया था वो अकोला से मुझे आए हुए हैं. और सर ये प्रचार का आखिरी डेट और टाइमिंग क्या रहेगा? क्योंकि ग्रामीण क्षेत्र में जो नगर परिषद पंचायत हुए थे वहाँ सर उन्होंने समय की कमी को देखते हुए एक दिन पहले रात को 10 बजे तक का नहीं, समय अभी तो जो आए हुए हैं कि 48 आवर्स प्रायर टू कंक्लूजन ऑफ वोटिंग यानी 13 तारखेला 5:30 वाजता. तो इसके लिए हम अलग से एक बार बैठ के आपको फिर भी बताऊंगा यानी कि हमने जब प्रशासक के कालावधि में जो भी डिसीजंस लिए हैं जो सिस्टम को स्ट्रेंथन करने के लिए काफी फायदेमंद होंगे तो उसके बारे में हम बाद में डिस्कस करते हैं, क्योंकि अभी इसके बारे में कुछ भी बताना मुझे लगता है की आचार संहिता को देखते अशी हुए काही माहिती ठीक आहे सर की बरोबरच होत असतं आरक्षण निश्चिती. इलेक्शन कंडक्ट जे आहे ते आपल्याकडे ते योग्य. सर नामांकन निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा जो निर्णय असतो हा प्रशासकीय लेवलवर अंतिम असतो, म्हणजे त्याच्यानंतर त्याला अपील जे आहे ते फक्त कोर्ट ऑफ लॉ मध्ये आहे. तर जो काही निर्णय आहे तो काही आमच्या स्तरावर आम्ही काही बदलू शकू किंवा जर काही असं आढळलं तर तसं शक्य नाहीये. पण अजून त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल माझ्याकडे प्राप्त झाला नाही. मी पाठवलेला आहे त्या आरोनकडे, त्यांचा अहवाल प्राप्त झाला की मग अधिक मी आपल्याला ऑथेंटिकली माहिती देऊ शकतो. सर, माझा दुसरा प्रश्न होता मैं सर. देखिए अभी ईवीएम प्रिपरेशन कल खत्म हुआ है, आज काउंटिंग की ट्रेनिंग चल रही है, कल रिसेप्शन के हिसाब से करना है, तो वो भी उस इसमें अटके हुए हैं. एंड मेरे पास 2 घंटे में अहवाल देके 3 घंटे में अहवाल देके अचीव कुछ भी नहीं होने वाला है. मुद्दा है कि मेरे लेवल पे कोई उसको हम ओवरटर्न करने के अधिकार है नहीं कुछ भी निवडणूक निर्णय अधिकारी के. तो हमने बोला है एट द अर्लीस्ट उनको सबमिट करने के लिए. सर ये कितना गंभीर है? कई बार क्या होता है ना कि वोटिंग जो नॉमिनेशन का लास्ट डे होता है वो, और इस बार स्क्रूटिनी में कुछ गैप नहीं था तो नॉमिनेशन भी कई लेट नाइट तक भी चले थे, बहुत भीड़ भड़का था. तो उसकी वजह से या फिर उनके लिखने में कुछ गलतियां हुई होंगी तो वो भी हो सकता है. तो वो तो जब मेरे पास अहवाल आता है उसके बाद ही मैं आपको बता पाऊंगा. बट ये है कि ये जरूर हुआ कि कई जगहों पे यानी नॉमिनेशन लेट नाइट तक चले और स्क्रूटिनी के लिए टाइम नहीं था. इमीडिएटली दूसरे दिन अब ऑलरेडी स्क्रूटिनी थी, तो उसमें अगर ऐसे कुछ हुआ है, ओवरलुक हुआ है तो वो मुझे पता नहीं. वो एक बार अहवाल आने के बाद ही मैं आपको बोल सर सकता उसमें अनुमोदक और उनका जो प्रयत्न करून गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेसकडनं छापून घेतले ते, जेणेकरून आम्ही पण एक जे प्रूफ तयार केलं असतं त्याचं क्रॉस रिडिंग होऊन जातं त्यांच्याकडे, कारण त्यांचे पण रीडर्स असतात. त्यामुळे मतपत्रिका सेटिंग मध्ये आपल्याकडे अशा कोणत्याही चुका किंवा तक्रारी नाही. जितना अभी लैचेस वगैरह की जो ये थी वो तो आयोग ने हमें प्रोवाइड किए थे तो वो दुरुस्त कर लिए. एक अराउंड आप देखिएगा उसका आंकड़ा है हमारे पास, बट 4-5% के ऊपर नहीं निकला है एफएलसी में के आसपास. हाँ, बेसिकली एफएलसी में भी कुछ निकले थे और एफएलसी का जो क्लियर होके हमने नीचे भेजे तो वहां पे मॉक पोल करते वक्त अगर ये करते वक्त कुछ है तो उन्होंने वो भी निकाले हुए. तो टोटल संख्या 5% से ऊपर है नहीं. और सब हमने मॉक ईवीएम प्रिपरेशन के बाद अपना एक मॉक पोल आपको उनको कंडक्ट करना पड़ता है. हाँ, एफएलसी तो वो करते ही है, उसके बाद ईवीएम प्रिपरेशन में भी मॉक पोल करते हैं और प्लस 10% हम ये रिजर्व में रख रहे. कुछ आरओस का ये है कि
उनको 10% से थोड़े ज्यादा चाहिए क्योंकि लास्ट मोमेंट में दिक्कत ना हो, तो वो भी हम प्रोवाइड कर रहे हैं. सायमल्टेनियसली चालू होतं आपल्याकडे. पोस्टल सुरू होतात आणि पॅरलली ईव्हीएम चालतील आहे. सर करायचं आहे. देन त्यांची लोकल वोटिंग आणि मग आयदर सर्च बाय नेम ला क्लिक केल्यावर तिथे त्यांना जे वोटर आहे त्यांचं नाव, त्यांचं जेंडर, त्यांचा ॲड्रेस आणि त्याचा बूथ क्रमांक काय आहे आणि बूथचा ॲड्रेस काय आहे ते तिथे अवेलेबल आहे. या ॲपवर मताधिकार ॲपवर फक्त इंग्लिशमध्ये नाव सर्च करायची फॅसिलिटी उपलब्ध आहे. तर त्याच्यानंतर आपण नागपूर महानगरपालिकेवरती आपण वोट पाथ म्हणून एक ॲप्लिकेशन बनवलेली आहे. याचा मुख्य उद्देश असा आहे की बा नागरिकांना लवकर म्हणजे इझी वेनी वोटर जे आहे सर्च करता आले पाहिजे. त्यांचा ॲड्रेस, त्यांचं ॲक्युरेट लोकेशन जे आहे, लोकेशन ट्रॅक करता आलं पाहिजे. त्या लोकेशनचा पाथ ॲटोमॅटिक त्यांना अवेलेबल झाला पाहिजे. किंवा घरच्यांना जर त्यांना काही शेअर करायचं असेल, त्यांचा बूथ कुठे आहे घरच्या फॅमिली मेंबरला, ते पण ते तिथे व्हॉट्सअपद्वारे शेअर करू शकतात. याचा उद्देश आपण यासाठी केला होता की जे मॅक्सिमम न्यू वोटर्स जे आहे त्यांनी जे टेक्नोसेवी आहे त्याचा यूज करून त्यांनी लगेच त्याचा उपयोग केला पाहिजे. तर सर्वप्रथम नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर आपण नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर आम्ही वोट पाथ म्हणून एक टॅब दिलेला आहे. त्याचं नाव थोडं आम्ही मराठीमध्ये टाकून घेऊ. आपले मतदान केंद्राचे ठिकाण जे आहे ते शोधण्याची जी सुविधा आहे ती हे करता येईल आपल्याला तिच्यात. आमचा फॉर्म आहे हा मोबाईल फ्रेंडली पण आहे. याला कुठलेही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आवश्यकता नाही आहे. यामध्ये सर्च बाय नेम आणि सर्च बाय वोटर आय डी आपण दोन्ही ऑप्शन दिलेले आहे. तर गेलेला आहे आणि यांचा वॉर्ड क्रमांक याच्यामध्ये मराठी प्लस इंग्रजी या दोघी त्यांचा ॲक्युरेट वॉर्ड नंबर जो आहे तो तिथे एंटर केलेला आहे, जो आपल्या मतदार यादीत आलेला आहे तेच. आणि फाइंड माय बूथला क्लिक केला तर तिथे त्यांचं नाव आलं, त्यांचा इपिक आय डी, त्यांचं एज आणि त्यांना जिथे वोटिंग करायचं आहे त्याचा ॲड्रेस. याला मी डिटेलवर क्लिक केल्यावर यांचं जे लोकेशन आहे ते लोकेशन त्यात पण इथे आले, न्यू इंग्लिश हायस्कूल चिटणीस पार्क. याला मी आयदर शेअर व्हॉट्सअपला शेअर पण करू शकतो आणि गेट डायरेक्शन केल्यावर जो तिथे उभा राहील तिथून त्या सेंटरचा जो मॅप आहे तो ऍक्टिव्हेट होऊन जाईल. आपचं एखाद्याचं नाव टाकून नागपूर नाईट हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज. तर तुम्ही कन्फर्म करू शकता की बा ते त्यांचं आहे की नाही बाबा. ठीक आहे. आम्हाला तिथेच राहतो. हमारे